इथं बघू शकता समोरच आहे लालबागच्या दर्शन, जे की तुम्ही आहे ना 12 महिने घेऊ शकतात. इथं बघू शकता काता आणि पी मिक्स करून त्या साच्यावर लावतात ते, गणपतीच्या साच्यावर लावतात ते, आणि हे असं प्रकारे रेडी होतं बघू शकता. 1 या 2 हप्त्यामध्ये मूर्त्या पूर्ण आय थिंक रेडी होणार आहे बनवून. इथं म्हणजे थोडेसे बघायला भेटतील आपल्याला 1-2 हप्त्यामध्ये. आता ऑलमोस्ट काम आहे ना कालपासूनच हे चालू झाले. मूर्त्या बनवल्या घ्यायचे कालपासूनच काम चालू झाले. देवीचा साचा आहे, पण प्रबाळमध्ये यूज होणार आहे की काय माहित नाही. हा आहे गरुडच्या नाही नाही नाही, हा प्रबळ मध्येच वापरात येणार आहे. बघूनच प्रबाळमध्येच कळतंय. वापरात येणार आहे ना. हा, काता आणि पीओपी आणि पाण्यामध्ये मिक्स करून मग ते साच्यावर लावतात आणि तेव्हा मग ते मूर्ती काहीतरी अर्धा तास लागतो आहे ते मूर्ती सुकायला लगे. ॲक्च्युली इथं आहे ना खूप मूर्तिकार असतात आणि वेगवेगळे ह्यांचे वर्कशॉप असतात इथं. आणि तिथं लास्ट टाइम अरुण दत्तेंच्या तिथं मोठा वर्कशॉप होता त्या साईडला. पण ह्यावेळेस आहे ना अरुण दत्तेंनी अजून रिव्हील नाही केलं की यावेळेस ते कुठे आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण बघणार आहोत गणसंकुल वर्कशॉप आणि परेल वर्कशॉप. त्याच्यानंतर आपण जाणार आहे लालबागच्या राजाच्या दर्शनला. तर आता आपण बघूया की परेल वर्कशॉपमध्ये अजून काय काय अपडेट झालेले आहे. कारण नुसते पहिले मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मेटेरियल्स आणि बांबू वगैरे कामं चालू होते परेल वर्कशॉपचं. तर यावेळेस आपण जाणार आहे आणि प्रॉपर बघणार आहे परेल वर्कशॉपमध्ये काय काय अपडेट्स झालेले आहेत आणि कोणते कोणते मूर्तिकार आलेत आपण ते पण बघूया. आणि इथून मग आपण जाऊया लालबागच्या राजा दर्शनला. कव्हर करता आले तर अजून आपण कव्हर करूया. तर आता आपण जाऊया डायरेक्ट परेल वर्कशॉप. इथे हा बंधारा. तर हे बघा, हे आहे परेल वर्कशॉप. तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत परेल वर्कशॉपच्या आणि बघणार आहोत की काय काय अपडेट झालेले आहे परेल वर्कशॉपमध्ये. तर मित्रांनो आता आपण परेल वर्कशॉप एक्सप्लोअर करणार आहोत. परेल वर्कशॉप पूर्ण कसं काय आहे. तर मित्रांनो इथे बघू शकता सामान वगैरे, साचे वगैरे बघू शकता तुम्ही लोक गणपती बाप्पाचे ठेवलेले. आता आपण पूर्ण परेल वर्कशॉप एक्सप्लोअर करणार आहोत. तर इथं पण बघू शकता पूर्ण सामान वगैरे ठेवलेले आहेत गणपती बाप्पाचे, साचे वगैरे ठेवलेले आहेत बघू शकता. आणि पूर्ण परेल वर्कशॉप जे की ऑलमोस्ट बांधकाम सगळं झालेलं आहे. आणि इथं आहे ना मूर्त्या बनवायचे मटेरियल्स सगळे आलेले आहेत बघू शकता तुम्ही, साचे वगैरे. इथं सिद्धेश डेकोरेशनचं वर्कशॉप आहे, फेमस मूर्तिकार. तर इथं बघू शकता इथं सगळे इथं साचे वगैरे पीओपी इथं काम चालू आहे मूर्ती बनवायचं बघू शकता. इथं कामं वगैरे चालू आहे गणपती मूर्त्या बनवायच्या. पूर्ण इथं वर्कर्स लोक कामं करतायत आणि तिथं मटेरियल बघू शकता आलेले काता वगैरे जे मूर्तीमध्ये यूज होतं. तिथे बघू शकता कामं वगैरे चालू आहे. इथं हे दादा पीओपी वगैरे मिक्सिंग करते आणि लावतात ते बघू शकता तुम्ही लोक. मूर्त्या बनवायचे म्हणजे चालू झालेलं आहे. आणि इथं बघू शकता पाय वगैरे गणपती बाप्पाचे. आणि इथं फेस बघू शकता जे की आय थिंक मागच्या वर्षीचे आहेत समथिंग. आणि इथं कामं वगैरे ना मूर्तीचे चालू झाले आहेत बनवायचे बघू शकता. मूर्ति बनाने का काम चालू हो गया ना कभी से, आज से ही, कल से ही चालू हो गया ना. इधर के कौन है मूर्तिकार, इधर के मूर्तिकार कौन है. नहीं मतलब ओनर ओनर नाम क्या है मतलब उनका. उनका नाम क्या है? नीलेश भाई. ये नीलेश भाई का वर्कशॉप है, देख सकते हैं पूरा काम वगैरह चालू है. और गणपती आणि गणपती मूर्त्या ना कालपासूनच बनवायचे चालू केलेत बघू शकता. इथं सगळे साचे वगैरे बघा, साच्यामधून काढून ना इथं सगळे मूर्त्या वगैरे बनलेल्या आहेत. हाफ पार्ट बनलेलं आहे. तर आता आपण आहे ना पूर्ण परेल वर्कशॉप एक्सप्लोअर करणार आहोत.
इथं बघू शकता पर्यलक्ष पूर्ण जगन्नाथजीचं बघू शकता डेकोरेशन या बऱ्याच काय आहे म्हणजे बघू शकता म्हणजे लई क्रिएटिव्ह आर्ट्स इथं आलेले आहेत. जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं ना, हे सेम होतं त्याच्यातच. बरेच क्रिएटिव्हिटी वाले सिंहासन इथं आपण बघू शकता इथं आलेले. इथं बघू शकता गणपती मूर्त्यांचे साचे. इथं कामं वगैरे चालू आहे बघू शकता तुम्ही लोक. इथं आहे ना आत्ता म्हणजे कालपासूनच ना मूर्ती बनवायची आहे ना चालू झालेली आहे. इथं बघू शकता सगळे मटेरियल वगैरे ठेवलेले आहे. आणि तिथं ना साचे वगैरे ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही लोक. इथं मटेरियल वगैरे मिक्स होते पूर्ण. POP आणि पाणी इथं बघू शकता. माझ्या हा बघू शकता काथा आणि POP पाणी हे सगळं मटेरियल यूज होतं मोठ्या मूर्त्या बनवायला. इथे सगळं मटेरियल्स वगैरे ठेवलेले आहेत बघू शकता. इथं बघू शकता गणपती बाप्पाचे साचे आणि सिंहासन वगैरे लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे. सेम सिंहासन आहे इथंच बघू शकता. इथं म्हणजे बरेच साचे आणलेले गणपती बाप्पा मूर्तीचे. आणि ना कालपासूनच मूर्ती बनवायला चालू केली पण सगळ्या इथं अजून म्हणजे ॲक्च्युली इथं ना खूप मूर्तिकार असतात आणि वेगवेगळे ह्यांचे वर्कशॉप असतात इथं. आणि तिथं लास्ट टाइम अरुण दत्तेंच्या तिथं मोठा वर्कशॉप होता त्या साईडला. पण ह्यावेळेस आहे ना अरुण दत्तेंनी अजून रिव्हील नाही केलं की यावेळेस ते कुठे आहेत तेच. आणि इथं बघू शकता सिंहासन. तर मित्रांनो इथं बघू शकता खूप सारे साचे इथं ठेवलेले आहेत गणपती बाप्पा मूर्त्यांचे. इथं पाय हात असे आहे ना साचे इथं बघू शकता. आणि इथं बघायला गेलं उदाहरणार्थ इथं आहे ना ब्रह्माचे 3 मुखावाले इथं आहे ना प्रभाळ आहे. प्रभाळ दिसतात. नंदीचा साचा बघू शकता तुम्ही लोक. हा आहे नंदीचा साचा आणि हे आहे त्याचं फेस साच्याचं. आणि तिथं पाय बघू शकता तो साचा आहे पण तो गणपतीच्या पायाचा आहे की नंदीच्या पायाचा माहीत नाही. आणि तिथं मागं बघू शकता एक प्रभाळ दिसतो आपल्याला ग्रीन कलरचा. हा प्रभाळ तुम्ही बघू शकता एकदम भारी आहे. आणि तो आय थिंक कार्तिकेचं रूप आहे. खाली पिकॉक आहे म्हणजे खाली मोर आहे. सांगू नाही शकत नेमकं म्हणजे कोणता आहे पण तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा मला. तर आम्ही त्याच्या कोणत्याही गोष्टीत छेडछाड नाही करू शकत. हो ते कन्फर्म नाही सांगू शकत पण आम्ही तर बघू शकतो खूप सारे प्रभाळ वगैरे. त्या मागं आहे ना खूप लाईटचे प्रभाळ ठेवलेले. आणि हा प्रभाळ ना बनतोय हा पूर्ण साचा आहे. हा देवीचा साचा आहे आय थिंक. हा देवीचा साचा आहे पण प्रभाळमध्ये यूज होणार आहे की काय माहित नाही. हा आहे गरुडचा. नाही हा प्रबळ मध्येच वापरात येणार आहे. प्रभाळमध्येच वापरात येणार आहे ना. हा मूर्तीमध्ये नाही पण देवीचा साचा आहे हा. आणि प्रभाळमध्येच यूज केला जाणार आहे. आणि हा आहे गरुडचा इथं फेस. त्या साईडला बघू शकता गणपतीचे खूप साचे फेस म्हणा. आणि तिथं सुप्रसिद्ध मूर्तिकार सिद्धेश दिघोळे तिथं नाही बसलेला आहे. तर आता ह्या साईडला आहेत आपल्याला दिसत नाही म्हणजे त्या साईडला आहे. चला आता मी आहे ना तुम्हाला तिथं घेऊन जाणार आहे. त्या आहे ना मूर्ती ऑलमोस्ट बनवायला घेतली त्यांनी. प्रभाळ ना इथंच आहे. जगन्नाथाची फेस आय थिंक आहे. हो. मोठा साचा बघू
बघा ते बघू शकता तो साचा जॉईंटिंग करतात ते. दादा फेस काय फेस गणपती बाप्पाच्या फेसच्या साचा बघू शकता ते जॉईन करतात ते साच्याला. वर्कर्स लोकांना काम करताय वरती दाखव या साईडला राईटला वरती वर्कर्स लोक तिथे कामं करतात ते बघू शकता तुम्ही लोक. दोन बघू शकता मटेरियल मिक्सिंग चालू POP आणि पाणी. तर हे बघू शकता इथं साचा आय थिंक तो हाताचा साचा आहे गणपती बाप्पाचा. दादा हात काय हलका बघू शकता हाताचा साचा आहे इथं आणि मटेरियल सगळे मिक्स करतात. आणि इथं बघू शकता काटाचं आहे ना इथं ते एवढी क्वांटिटी आणून ठेवली इथं कात्याची. गणपती बाप्पाच्या मूर्तीला लागतं काता आणि POP आणि पाण्यामध्ये मिक्स करून मग ते साच्यावर लावतात आणि त्यावर मग ते मूर्ती काहीतरी अर्धा तास लागतो आहे. ते मूर्ती सुकायला लगेच सुकून पण जाते तो त्यानंतर तर फिनिशिंग करणार. भरून आणलेले. तर आता अजून आहे ना परेल वर्कशॉपमध्ये ना आता तुम्हाला जे होतं ते मी दाखवलं पूर्ण. तर अजून मला वाटतं समथिंग 1 या 2 हप्त्यामध्ये मूर्त्या पूर्ण आय थिंक रेडी होणार आहेत बनवून इथं. म्हणजे थोडेसे बघायला भेटतील आपल्याला 1-2 हप्त्यामध्ये. गॅरंटी नाही बट 1-2 हप्त्यामध्ये आपण सांगू शकतो की बनवायला. आता ऑलमोस्ट काम आहे ना कालपासूनच हे चालू झाले. मूर्त्या बनवायला घ्यायचं कालपासूनच कामं चालू बनवलं जातं. हा आहे हाताचा साचा आहे. हा गणपती बाप्पाच्या हाताचा साचा आहे बघा. POP टाकतात इथे. इथं बघू शकता काता आणि POP मिक्स करून त्या साच्यावर लावतात ते. गणपतीच्या साच्यावर लावतात ते आणि हे असं प्रकारे रेडी होतं बघू शकता. मित्रांनो बघू शकता हा आहे गण संकुलचा गेट जो की बंद आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल माझ्या बांबू फक्त बांधून झालेले पण यावेळेस आता प्लास्टिक वगैरे पण टाकले. म्हणजे हे कागद काळावाला म्हणजे अजून बांधकाम आहे ना आतमधलं बाकी तेव्हा कुठे हा गेट ओपन होईल गण संकुलचा. ठीक आहे. तर इथं फिलहाल जाऊन नाही आहे आणि गेट पण बंद आहे. काम वगैरे चालू आहे. तर आता आपण डायरेक्ट जाऊया परेल वर्कशॉपला. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे लालबागच्या राजाला. मी आणि आशुतोष गाडीवर. हा तर मित्रांनो बघू शकता लालबागचा राजा आलेला आहे. म्हणजे जर लालबागला आम्ही पोहोचलेलो आहे. इथं लाईनशीर मार्केट बघू शकता आणि आता आपण चाललो लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला गल्लीत. तर मित्रांनो हेच ते ग्राउंड जिथं लालबागच्या राजाला ना गर्दी असते. इथं एकदम लाईन असते एकदम मोठी लाईन लालबागच्या राजासाठी. हेच तो ग्राउंड आहे. आणि आत्ता बघा अजून काही नाही असं वाटत नाही तोच हा ग्राउंड आहे. पण आता इथून आपण चाललो लालबागच्या राजा दर्शन करायला. इथं बघू शकता समोरच आहे लालबागच्या दर्शन जे की तुम्ही आहे ना 12 महिने घेऊ शकतात. तर इथं बघू शकता लालबागचे बरेच लोक आहे ना इथं दर्शन घेतात. ते लालबागच्या इथं पायाचे दर्शन आपण इथं घेऊ शकतो लालबागच्या.
तर इथं बघू शकता पूर्ण आम्ही लालबागच्या राजाला आलो आणि आता आम्ही मिनी दर्शन घेतलं. तर मूर्ती आहे ना इथं म्हणजे लालबागचा राजा आहे ना इथं बसतो आणि याच्या मागं आहे हनुमान मंदिर. तर लालबागचा राजा इथं बसतो प्रॉपर आणि आत्ता हे बांधलेलं आहे एवढं बांधकाम. तर आता ह्यावेळेस गणपती उत्सवला खूप मजा येणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला परेल वर्कशॉप गणसंकुलचं अपडेट दिलेलंच आहे आणि लालबागच्या राजाला पण आम्ही जाऊन दर्शन घेतलं. तर लालबागच्या राजाचे पण तुम्हाला अपडेट दिलं. अगर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मनापासून तर लाईक आणि कॉमेंट करून फ्रेंड्स लोकांना पण शेअर करा आणि ह्या माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा ऑनली ऋषभ ब्लॉगला. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आशुतोषच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. करा नक्की करा रिलीट असेल. रिलीट आशुतोष मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो याच्या यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम ID च्या. तर ह्याला पण सपोर्ट करा तेच. तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.